हॅलो हॅलो. हा बोला. नमस्कार, विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चामधून. बोला ना बोला. तुमची एक क्लिप ऐकली मी. तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू, काय नेमकी अडचण काय हो? काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली? आहे का काय तुमच्याकडे? काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये? काय तुम्हाला असं दाखवायचे का, शर्यत करायची आहे का? ते दरेकर वेगळे, ते लाड वेगळे, तो सदाभाऊ खोत वेगळा, आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली, तो एक शेलार बसलाय मुंबईत. हा काय चाललंय काय नेमकं? तिकिटासाठी चाललंय काय सगळं? तो थोडा तरी लाज वाटू दे यार. त्या मनोज जरांगे पाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं साला सोडले, वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली, त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का? लाज वाटली पाहिजे बाळा वेगळे तुम्हाला जरा यार. आमदार आहे तुम्ही, माझे आमदार. आपण आहे ना साहेब भेटून बोलू. भेटून काय बोलायचं? तुमची क्लिप ऐकली मी तुमच्या त्या क्लिपवर बोलतोय. पण तुमच्यासारख्या लाचार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे. तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना, म्हणून तर तुम्हाला दिलं ना 2014ला सत्तेत. आणि तुम्ही काय सांगता 2014ला फडणवीस सत्तेत आलं, आरक्षण दिलं. काय केलं फडणवीसांनी? 2016ला मोर्चे निघाले, त्याच्यानंतर 2018ला आरक्षण मिळाले. हजारो लोक गेले तिकडे, तरुणांवर जीव दिला तरुणांनी, हजारो लोकांवर गंभीर गुन्हे दाखल झालेत. तुमच्याकडे चाकण मावाच्या बाजूला चाकणमध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला? फुकट आरक्षण दिलं का तरी? ते दिलं तर टिकलं का? किती लाचारी करणार तुम्ही लोक अजून? तुम्हाला तिकीट पाहिजे ना, तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवावर तिकीट घ्या. जरांगे पाटलावर घसरू नका. आज तुम्हाला मी फक्त फोन करून जाब विचारतोय, आयुष्यभर सांगतो, नंतर मावळ्यात येऊन गाठील. मी पण पुण्याचाच आहे, लक्षात ठेवा. बाहेर नाहीये, जिल्ह्यातलाच माणूस आहे मी. ऐक ना, तू म्हणतो ना मी येतो, तू सांगेल तिथं, तू काळजी करू नको तिची, तू नको काळजी करू. काय काळजी करायची गरज नाही. मी न सांगता गाठील. ते भाजप बीजेप महाविकास आघाडी बिघाड आम्हाला काही घेणं देणं नाही. ठीक आहे. समजलं का? पुण्यातील भाजपचे माजी आमदार आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा फोन कॉलचे रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झाला आहे. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासोबतचा हा संवाद असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. बाळा भेगडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा दाखला देत फोन करून त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान हा आवाज भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचाच आहे याची पुष्टी मात्र मराठी जनता आपलं हे चॅनल करीत नाही. सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या संवादावरून आता उलटसुलट चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत. सोशल मीडियावर एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये बाळा भेगडे यांना मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर फोन करतात आणि त्यांच्यात एका व्हायरल क्लिपवरून रंगलेला संवाद ऐकायला मिळत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजावर बोलणाऱ्या बाळा भेगडे यांना मराठा बांधवांनी चांगलंच झापलं असं नमूद करत बाळा भेगडे आणि मराठा बांधव विनोद पोखरकर यांच्यातील संवाद व्हायरल होत आहे. या मराठा तरुणाने भेगडेंना फोन करून ज्या प्रकारे झापलं त्यावर तुम्हाला काय वाटतं? या तरुणाने चूक केलं की बरोबर केलं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.